नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे संन्यास मार्ग किंवा संन्यास योग. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीम महा गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहित पाणिं मंगलं मंगलानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आपण ईश्वर प्राप्तीची जी प्रमुख साधनं सांगितलेली गेलेली आहेत ती म्हणजे निष्काम कर्मयोग, भक्तियोग, त्यानंतर ध्यानयोग आणि संन्यासयोग. तर त्यापैकी आपण निष्काम कर्मयोग, भक्तियोग हे दोन्ही मार्ग आपण त्याचं विवेचन बघितलेलं आहे. आता मी सुरुवात करते तिसरा मार्ग, संन्यास मार्ग. ईश्वर प्राप्तीसाठी एक प्रमुख असा मार्ग म्हणजे संन्यास मार्ग. संन्यास म्हणजे नेमकं काय? तर लौकिक जो संसार आहे त्या संसारापासून बाजूला होऊन सर्व ऐश्वर्याचा, वैभवाचा, प्रलोभनांचा, लोभांचा, मोहाचा संपूर्णपणे त्याग करून केवळ आणि केवळ ईश्वर प्राप्तीच्या ध्यासामध्ये जो साधक संन्यस्त वृत्तीनं, त्यागशील वृत्तीनं तो मार्ग आचरतो त्याला संन्यास मार्ग असं म्हटलं जातं. या संन्यास मार्गामध्ये सुद्धा दोन शक्यता आहेत. एक म्हणजे साधक या संसारामध्ये राहूनच, बरं का, या संसारामध्ये राहूनच तो अत्यंत संन्यस्त विरागी वृत्तीनं जगाकडे बघत असतो आणि जगाची उलाढाल तो करत असतो. तर दुसऱ्या प्रकारे साधक या लौकिक संसाराचा पूर्णपणे त्याग करून एकांतवासामध्ये तो जातो आणि एकांतवासामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी तो तपस्या, ध्यानधारणा वगैरे करतो. अशा प्रकारे दोन मार्ग त्याच्यासाठी उपलब्ध असतात. परत संन्यासाचे सुद्धा पुन्हा 4 प्रकार पडतात, बरं का. संन्यासाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. एक आहे कुटीचक, म्हणजे अगदी प्रारंभी अवस्थेमध्ये, बरं का, साधकांनी जेव्हा संन्यास ग्रहण केलेला असतो तेव्हा पहिल्यांदा काही काळ सुरुवातीला तो कुटीचक म्हणजे त्याची एक छोटी झोपडी तो बांधतो, परंतु त्याला घरातून अन्न, जेवण, खाण वगैरे दिलं जातं. काही दिवस तो त्याच्यावर अवलंबून असतो. मग त्यानंतर त्याचा अभ्यास जसा दृढ होत जातो तसा त्याला म्हणतात बहुदक संन्यासी. म्हणजे काय? तर तो आता घरापासून लांब, गावाबाहेर अशी आपली झोपडी बांधतो आणि आता तो अन्नासाठी, जेवणासाठी घरच्या मंडळींवर तो अवलंबून राहत नाही. आता तो चोहीकडे गावामध्ये भिक्षा मागून ते जे अन्न मिळेल ते तो ग्रहण करतो. हा झाला बहुदक. त्यानंतरची तिसरी पायरी येते हंस. हंस म्हणजे आता तो पूर्णपणे अलिप्त झालेला आहे
आणि आत्मज्ञान प्राप्तीच्या तपस्येमध्ये तो पूर्णपणे गुंतला गेलेला आहे. आणि शेवटची सर्वोच्च अवस्था येते ती म्हणजे परमहंस. आता परमहंस जो संन्यासी आहे तो एकाग्र चित्तानं योग आणि ध्यानधारणा करतो. त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो आणि त्या अनुभवामध्ये तो मग्न राहून जगाकडे तो बघत असतो. ही सर्वोच्च अवस्था मानली जाते. अगदी त्याचप्रमाणे संन्यासाचे दोन अजून वर्गीकरण केलं जातं. ते म्हणजे एकदंडी संन्यास आणि त्रिदंडी संन्यास. बर का, एकदंडी संन्यास आणि त्रिदंडी संन्यास म्हणजे असं की एकदंडी संन्यास असं दाखवतो की तो संन्यासी केवळ एक दंड त्याच्याकडे असतो आणि तो आत्मज्ञानाचा निर्देशक मानला जातो. या विरुद्ध त्रिदंडी संन्यास जो आहे त्यामध्ये साधक आपल्याजवळ 3 दंड वापरत असतो. साधारणपणे वैष्णव परंपरेचे साधक हे त्रिदंडी संन्यासी असतात. त्रिदंड म्हणजे काय, तर ते शरीर, मन, वाणी याचे ते प्रतीक आहेत. शरीर, मन आणि वाणी याच्यावर संयमन, प्रखर संयमन हवं हे सांगणारे ते 3 दंड आहेत. इथे असं म्हटलं जातं की मन नावाचा हा जो दंड आहे ज्यामध्ये अहंकार लपलेला आहे तो अहंकार रूपी दंड सुद्धा साधक सर्वप्रथम ईश्वराला समर्पित करतो. संन्यास म्हणजे परमेश्वराच्या सेवेमध्ये जीवन अर्पण करणं असा त्याचा अर्थ आहे. सर्वस्वाचा, आपल्या अहमपणाचा त्याग करणं म्हणजे संन्यास आहे. आपण एरवी सगळेजण सामान्य माणसं हा आपला अहंकार, मीपणा, माझी जी ओळख आहे ती आपण जपत असतो. तर संन्यासी या विरुद्ध करतो. तो आपला जो मीपणा, अहंकार आहे तो सर्वस्वानं ईश्वराला तो अर्पण करून टाकतो. संन्यास म्हणजे केवळ भगवी वस्त्र पांघरणं नाही, तर संन्यास हा वृत्तीमध्ये असायला लागतो. भगवद्गीता अध्याय 6 मध्ये श्लोक 1 संन्यासी नेमकं कुणाला म्हणायचं याबद्दल मोठं मार्मिक विवेचन भगवंतांनी त्यामध्ये केलेलं आहे. ते म्हणतात, अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर न चाक्रियः. म्हणजे काय, कर्मफलांची अपेक्षा न ठेवता. बर का, आपण कर्म करतो तेव्हा काय घडतं, आपल्याला त्याचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला हवं असतं. तर तसं न वागता कर्मफळाची अपेक्षा जरा सुद्धा मनामध्ये न ठेवता जो शास्त्राप्रमाणे योग्य विहित कर्म आपलं करतो तोच खरा संन्यासी म्हणायचा. निरग्नी म्हणजे अग्निहोत्राधिक कर्मे सोडून जो सोडून देतो ही कर्म म्हणजे तो संन्यासी घडत नाही. म्हणजे एखाद्या माणसाने अग्निहोत्राधिक कर्म त्यांनी सोडून दिली म्हणजे त्याचा अर्थ तो संन्यासी होत नाही. किंवा त्यानं काहीही कर्मच केलं नाही म्हणजे अक्रिय राहिला तरी सुद्धा त्याला संन्यासी म्हणता येणार नाही. आता निरग्नी याचा अर्थ काय होतो, तर निरग्नी म्हणजे वेदकालीन परिस्थितीमध्ये त्यावेळच्या परंपरेप्रमाणे संसारी गृहस्थानं गृहस्थाश्रमामध्ये अग्निहोत्र पाळणं किंवा राखणं हे गरजेचं होतं. त्यामध्ये तो यज्ञ यागादी कर्म करत असे. पण जो आता संन्यासी झाला तो वेदकालीन परंपरेप्रमाणे तो गृहस्थाश्रमामध्ये नसल्यामुळे आता त्यानं ती जी अग्निहोत्राधिक जी कर्म आहेत ती करण्याची गरज नाही, त्यानं अग्नी राखण्याची गरज नाही. या अर्थाने निरग्नी हा शब्द वापरला गेलेला आहे. पण भगवद्गीता असं सांगते की निरग्नी हे लक्षण नाही. खरं लक्षण काय आहे, तर संन्यस्त वृत्ती ही तुमच्या बुद्धीमध्ये हवी, तुमच्या मनामध्ये हवी.
तुम्ही अग्नी पाळा पाळू नका, तुम्ही ते त्याचं बाह्य लक्षण आहे. ते बाह्य लक्षण जरी बरोबर असलं तरी सुद्धा मनातनं साधकानं अत्यंत संन्यस्त वृत्ती त्याची असायला हवी, तरच त्याला खऱ्या अर्थाने संन्यासी म्हटलं जातं. संन्यास हा विधीपूर्वक घेतला जातो बर का. ज्या मठामध्ये किंवा ज्या परंपरेमध्ये किंवा ज्या संप्रदायामध्ये साधक संन्यासत्व धारण करतो त्यांच्या परंपरेप्रमाणे जे विधी असतील त्याप्रमाणे ते विधी केले जातात. परंतु मुख्य विधी असा असतो की संन्यास म्हणजे जणू साधकाचा पुनर्जन्म, दुसरा जन्म मानला जातो. का? कारण आहे याच जन्मात शरीराच्या माध्यमामुळे त्याला जे आई वडील आणि इतर नातेवाईक मिळालेले आहेत बर का, शरीराच्या माध्यमामुळे त्याला या जन्मात जे जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्या सगळ्यांचा तो जाणीवपूर्वक त्याग करतो आणि ईश्वर प्राप्तीसाठी केवळ त्याचं ते ध्यास राहतो, त्याचं ते ध्येय राहतो. आणि त्यामुळे सांकेतिक अर्थानं ज्यानं संन्यास ग्रहण करण्याचा निश्चय केलेला आहे बर का, सांकेतिक अर्थानं त्याच्या शरीराची चिता मांडली जाते. म्हणजे जणू काही आता संन्यास घेतल्यानंतर आता ती भलतीच कोणीतरी वेगळी व्यक्ती आहे असा संकेत त्यामध्ये दिला जातो. आत्मज्ञान प्राप्तीचा हा जो संन्यासाचा मार्ग आहे तो अतिशय कठीण आहे, खडतर आहे, यामध्ये काही शंका नाही. कारण सगळे प्रलोभन, अनेक मोह संसारामध्ये पडत असतात, अनेक आकर्षणांना आपण मोहित होतो. ते सगळ्या गोष्टी बाजूला सारून केवळ आणि केवळ तन मन धनाने आपण ईश्वराला समर्पित व्हायचंय, या उच्च प्रतीच्या ईश्वराशी अनुसंधान गाठण्याच्या प्रेम भावनेनं तो संन्यासी आता बांधला गेलेला असतो. त्याच्या या अनासक्तीच्या मार्गाची साधनं नेमकी कोणती आहेत? कोणती साधनं आहेत की ज्यामुळे साधक हा संन्यासी होतो? तर त्यामध्ये दोन प्रकार पडतात, बहिरंग साधना आणि अंतरंग साधना बर का. बहिरंग साधनेमध्ये 4 गोष्टी येतात, अंतरंग साधनेमध्ये सुद्धा 4 गोष्टी येतात. बहिरंग साधनेमध्ये काय काय येतं तर विवेक, विवेक, वैराग्य, षट संपत्ती. षट संपत्ती म्हणजे काय तर संपत्ती नाही, संपत्ती या अर्थानं की त्याचे 6 गुण, षट म्हणजे 6 गुण त्याला आत्मसात करावे लागतात, या अर्थानं षट संपत्ती म्हटलेलं आहे. त्यानंतर शेवटचं मुमुक्षत्व, आपण त्याचं विवेचन बघूया. विवेक, आता विवेक म्हणजे आपण काय अर्थ घेतो, व्यवहारामध्ये वागताना काय योग्य काय अयोग्य, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, याचा जो सारासार विचार आपण जो करतो, जी बुद्धी आहे त्याला आपण विवेक असं म्हणतो. ते तर सगळं असायला हवंच साधकाकडे, याबद्दल काही वाद नाही. पण त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टीनं विवेक या शब्दाचा एक वेगळा अर्थ सांगितला जातो. विवेक म्हणजे आत्मानात्म विवेक बर का. विवेक म्हणजे आत्मानात्म विवेक म्हणजे काय, आत्म आणि अनात्म असे 2 त्याचे भाग पडतात. आत्म्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्या आत्म्यामध्ये, दुसरा भाग त्याचा आहे अनात्म गोष्टी. म्हणजे काय तर आध्यात्मिक दृष्टा जगतामध्ये केवळ आणि केवळ आत्मतत्व किंवा परमेश्वर तत्व हे एकमेव सत्य आहे. आणि परमेश्वराशिवाय जगतामध्ये लाखो करोडो गोष्टी असतील, अवाढव्य जगत आहे, शरीर आहेत, माणसं आहेत, सगळं 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 हे अनात्म या कॅटेगरीमध्ये जाऊन पडतं. का? कारण परमेश्वर हा केवळ सत्य आहे
आणि इतर बाजूला परमेश्वर सोडून जे जे काही जगतामध्ये आहे ते अनात्म म्हणजे असत्य आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल, आपल्याला हे सगळं जगत टळटळीतपणे ढळढळीतपणे दिसतं, हा तुम्ही आम्ही एकमेकांशी व्यवहार करतो आणि तरी याला असत्य म्हणायचं, ते कसं काय बाबा? हा ब्रह्म सत्य जगत मिथ्या हे याच अर्थाने म्हटलं गेलेलं आहे. पण असत्य म्हणजे काय, कोणत्या अर्थाने ते म्हटलं गेलेलं आहे ते आपण बघूया. आध्यात्मिक दृष्टीनं सत्यतेच्या 3 पायऱ्या सांगितल्या जातात बर का. सत्यतेच्या 3 पायऱ्या आहेत. पहिल्या सर्वश्रेष्ठ पायरीवर, सत्यतेच्या पायरीवर केवळ आणि केवळ परमेश्वर तत्व त्या पायरीवर आहे. ते कसं आहे? ते अज आहे, म्हणजे त्याला जन्मच नाहीये. ते कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असेल, अनंत 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 काळापर्यंत ते असेलच असेल. ते अज आहे, अजन्म आहे, अविनाशी आहे, अविकारी आहे, त्याच्यामध्ये बदल घडत नाही. म्हणून त्याला पारमार्थिक सत्यता किंवा सर्वोत्कृष्ट उच्च दर्जाची सत्यता असं म्हटलं जातं. आता ती झाली पहिली सत्यता. त्याच्या खालोखाल त्याच्या खालोखाल व्यावहारिक सत्यता येते. यामध्ये सगळं जगत, तुम्ही आम्ही, हजारो लाखो गोष्टी येतात. म्हणजे माणसाची किंवा जगताची सत्यता अध्यात्म नाकारत नाही. मिथ्या जरी अध्यात्म म्हणत असलं, जगताला मिथ्या म्हणत असलं तरी ते खोटं नाही. फक्त त्याची सत्यता ही परमेश्वर तत्वाची जी सत्यता आहे त्याच्या तुलनेनं ती खालच्या दर्जाची, कमी दर्जाची व्यावहारिक सत्यता आहे. का? कारण जगतातील प्रत्येक गोष्ट जरी आपल्याला दिसत असली, त्याचं सत्यत्व, त्याचं अस्तित्व आपल्याला जरी जाणवत असलं तरी ते काही काळापुरतं त्याला मिळालेलं असतं. जगतातील प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी ही विनाश पावणारी असते, बदलणारी असते, विकारी असते. या अर्थानं जगताला आणि मनुष्यांना हे व्यावहारिक सत्यत्व दिलं गेलेलं आहे. तिसरी आहे प्रातिभासिक सत्यता, म्हणजे स्वप्न, भ्रम या गोष्टींना प्रातिभासिक सत्यता म्हटलं जातं. तर आत्मा अनात्म विवेक म्हणजे आत्मा आणि अनात्मा हा जो विवेक आहे तो काय दाखवतो? तर आत्मा ही एकच बाजू, ही एकच गोष्ट सत्य आहे आणि बाकी उरलेलं सगळं जगत अनात्म मध्ये येतं आणि ते असत्य आहे या अर्थानं की कधी ना कधीतरी ते विनाश पावणार आहे. सगळ्याच्या सगळं नष्ट होणार आहे. म्हणून जर जगतच हे जगतच जर विनाशी आहे तर यातील प्रत्येक गोष्ट ही संपणार आहे. मग असं जर आहे तर या जगतातील माणसं घ्या, वैभव घ्या, संपत्ती घ्या, कोणतीही गोष्ट घ्या, ही मला चिरंतन सुख आणि समाधान आणि शांती देऊ शकत नाहीत. आणि म्हणून हा जो संन्यासी साधक आहे तो फक्त आत्म या कॅटेगरीलाच तो निवडतो. ईश्वर तत्व किंवा परमेश्वर तत्व हे परमसत्य असल्यामुळे अनात्म गोष्टींकडे तो त्यांना बाजूला सारतो, त्यांच्याकडे तो लक्ष देत नाही आणि एकमेव परमेश्वर तत्वाची कास तो धरतो. त्याला आत्मानात्म विवेक असं म्हटलं जातं. त्यानंतरचा दुसरा गुण जो सांगितला आहे तो आहे वैराग्य. वैराग्य मोठं कठीण आहे नाही? कारण जोपर्यंत आपण ऐहिक गोष्टींना त्याला चिकटून राहिलेलो आहोत, जोपर्यंत आपलं मन त्याच्यामध्ये रमून जातं, त्याचा मोह आपल्याला सुटत नाही, जोपर्यंत आपण घट्ट चिकटून या संसाराला राहिलेलो आहोत तोपर्यंत या संन्यस्त मार्गावरनं जाणं आपल्याला
शक्य होणार नाही. हा संसार आपल्याला या अनेक आकर्षणांनी, अनेक गोष्टींना तो आपल्याला बांधून ठेवतो. आणि म्हणूनच साधना मार्गामध्ये, संन्याशीच्या साधना मार्गामध्ये कडकडीत वैराग्य हवं, तरच तो ईश्वर प्राप्तीच्या मार्गाकडे अविचलपणे, मनाची चलबिचल न होता शांत स्थिर मनाने तो मार्गक्रमण करू शकेल. कठोपनिषदामध्ये मंत्र 14 मध्ये या वैराग्याबद्दल, त्याच्या महत्वाबद्दल असं म्हटलंय, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस रुदिश्रिताः अथ मर्त्योमृतो भवत्यत्र ब्रह्म समुष्णुते. म्हणजे काय? जेव्हा मनुष्याच्या हृदयामधील सर्व कामना आणि इच्छांचा जेव्हा अंत होतो, मनुष्याच्या हृदयामधील सर्व कामनांचा जेव्हा अंत होतो, तेव्हा तो मर्त्य जीव, कामना नष्ट झाल्या की तो मर्त्य जीव खऱ्या अर्थाने अमर्त्य होतो आणि आहे याच जन्मामध्ये तो ईश्वर प्राप्ती करून घेतो. इथे मला एक कथा सांगावीशी वाटते. कथा आहे शिवानंद सरस्वती यांची. महर्षी शिवानंद सरस्वती, जन्म 1887, मृत्यू 1963. डिव्हाइन लाईफ सोसायटीचे ते फाउंडर होते. त्यांचा आश्रम ऋषिकेश येथे आहे. जन्म पट्टमडाई या गावी झाला. ते डॉक्टर होते. गरिबांना ते मोफत तपासत असत. म्हणजेच इथे आपल्याला वैराग्य आणि निष्काम वृत्ती दिसून येते. गरिबांना ते मोफत तपासत असत. त्यानंतर ते ऋषिकेशला गेले आणि तिथे आश्रमाची स्थापना केली. त्यांचे गुरु विश्वानंद सरस्वती होते. त्यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. ते सर्वांना धार्मिक ग्रंथ वाटत असत. योगा करणं सगळ्यांना सुलभ व्हावं यामध्ये त्यांनी त्यामध्ये काही बदल केले. योगा ऑफ सिंथेटिक्स असा त्यांनी नवीन तो मॉड्यूल डेव्हलप केला. त्यांनी जवळजवळ 200 ग्रंथ लिहिलेले आहेत. असे हे निष्काम संन्यस्त कर्मयोगी शिवानंद सरस्वती. आता ही झाली बहिरंग साधना. त्याच्यामध्ये पहिला झाला आत्मानात्म विवेक, मग वैराग्य. आता तिसरा येतो षट संपत्ती. षट संपत्ती म्हणजे 6 गुण जे साधकानं अंगी बाळगणं आवश्यक आहे. ते आहेत, एक पहिला शम म्हणजे मनावर संयम ठेवणं, 2 दम म्हणजे इंद्रियांवर संयम ठेवणं, 3 उपरती म्हणजे धर्मानुसार योग्य कर्म करणं, 4 तितिक्षा म्हणजे सहनशीलता अंगी बाळगणं, 5 श्रद्धा म्हणजे गुरुवचन आणि आपला मार्ग यावर श्रद्धा ठेवणं, त्यानंतर समाधान म्हणजे एकाग्रता. या गुणांमुळे साधकाला आंतरिक शांती लाभते. आता हे सगळे गुण जेव्हा आपण बघतो, वाचतो, तेव्हा असं वाटतं, अरे बापरे, साधकाला हे कसं काय जमू शकेल? तर इथे मला म्हणावंसं वाटतं की जर साधकानं निश्चयपूर्वक संकल्प केला तर त्याच्यासाठी ते सहज शक्य होतं. स्वतःमध्ये स्वप्रयत्नांनी आमूलाग्र बदल घडवून आणणं, स्वतःमध्ये विकसन करणं, स्वतःमध्ये परिवर्तन करणं हे स्वतःच्याच हातामध्ये अवलंबून असतं. त्यासाठी स्वविकसनाचा जो मंत्र भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला सांगतात तो काही वेगळा नाही. ते म्हणतात, मनुष्यानं आपणहून आपला उद्धार करावा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेव रिपुरात्मनः. म्हणजे काय की ते म्हणतात,
आपणहून आपला उद्धार प्रत्येकानं करावा. आपण स्वतःला कधीही खचून देऊ नये, कारण प्रत्येक जण आपणच आपला सखा असतो किंवा आपणच आपला शत्रू असतो. केनोपनिषदामध्ये सुद्धा आध्यात्मिक उन्नतीसाठी हेच म्हटलं गेलेलं आहे. तस्ये तपोदमहा कर्मेती प्रतिष्ठा वेदाः सर्वांगानी सत्यमायतनम. म्हणजे काय? तपस्या, संयमन आणि योग्य नीतीपूर्ण कर्म हे वेदांनी आपल्याला आत्मज्ञान प्राप्तीसाठी हे सांगितलेलं आहे. हे त्याचे आधारस्तंभ आहेत. आणि आता शेवटचा चौथा गुण म्हणजे मुमुक्षत्व. म्हणजे काय? तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमचे सुटून जाऊन शाश्वत आत्मज्ञान प्राप्त करण्याची जेव्हा साधकाला मनामध्ये तळमळ सुरू होते, ओढ लागते, तेव्हा त्याला मुमुक्षत्व असं म्हटलं जातं. भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 23 मध्ये भगवंत असं म्हणतात की हा जो साधक आहे तो कसा असतो? तर जे काही यदृच्छेने म्हणजे नशिबाने म्हणा किंवा परमेश्वर कृपेने म्हणा, परिस्थितीने म्हणा, जे जे काही प्राप्त होईल त्यामध्ये तो संतुष्ट राहतो. सुख दुःख या द्वंद्वांपासून तो मुक्त असतो, निर्मत्सर असतो. कर्माची सिद्धी हो अथवा न हो दोन्ही त्याला सारखेच असतं. असा जो साधक आहे तो कर्म करून सुद्धा त्याच्या कर्मफळांनी तो बांधला जात नाही. ही झाली सर्व बहिरंग साधना. आता अंतरंग साधनेमध्ये परत 4 गोष्टी येतात. काय काय येतात? एक म्हणजे श्रवण, आध्यात्मिक ग्रंथांचं श्रवण करणं, तत्वज्ञान ऐकणं म्हणजे श्रवण. दुसरं मनन, त्यावर जे ऐकलंय त्याच्यावर चिंतन मनन करणं म्हणजे मनन. तिसरं निधिध्यासन, म्हणजे यामध्ये साधक माझं खरं स्वस्वरूप हे माझ्यातील आत्मतत्व आहे, माझं खरं रूप हे शरीर आणि मन नसून आतील जे ईश्वरीय तत्व आहे तो मी खरा आहे, या सिद्धांतावर तो विचारपूर्वक ध्यान धारणा करतो. त्याला निधिध्यासन असं म्हटलं जातं. आणि चौथं आहे समाधी. ध्यानमग्नतेची ही अत्यंत खोल अवस्था समजली जाते, ज्यामध्ये व्यक्ती परब्रह्म तत्वाशी एकरूप होते. आता इथे मला एका स्तोत्राची आठवण होते. आद्य शंकराचार्यांनी प्रातस्मरण हे अत्यंत सुंदर अर्थवाही असं स्तोत्र रचलेलं आहे. प्रामुख्यानं संन्यासी जगतानी याचं ग्रहण करावं, मनन करावं अशी अपेक्षा केली जाते. या प्रार्थनेचा उद्देश व्यक्तीचे विचार, तिचे शब्द आणि वाणी आणि त्याचे विचार, कर्म हे सगळे जण पवित्र व्हावेत असा या प्रार्थनेमध्ये ही प्रार्थना केलेली आहे. ईश्वराला समर्पित सर्व काही साधकानं करून टाकलेलं आहे. मन घ्या, बुद्धी घ्या, विचार घ्या, सगळं संन्यस्त साधक हा ईश्वराला समर्पित करून टाकतो. म्हणजे त्याचा अर्थ काय होतं? की त्याचा अर्थ असा होतो की आता तो जे काही बोलेल ते पवित्र आणि मंगलच असेल. तो जो काही विचार करेल तो शुद्ध आणि पवित्र असेल. तो जो काही बोलेल ते सुंदर सुमंगल असेल असा त्याचा अर्थ होतो. आणि प्रातस्मरण, पहाटे उठल्यानंतर ही प्रार्थना करावी अशी अपेक्षा आहे. का? कारण पहाट ही आंतरिक जागृतीची निर्देशक मानली जाते. मी प्रातःसमयी माझ्यातील ईश्वरीय तत्वाचं स्मरण करते. ते ईश्वरीय तत्व जे मी या रूपामधून
चमकत असतं. प्रत्येकाच्या शरीर मनामधून हे जे ईश्वरीय तत्व आहे ते कशा प्रकारे चमकतं, प्रगट होतं, तर मी अहंकार रूपी जीवात्मा, मी जो चाललेला असतो त्याच्याद्वारे ते ईश्वरीय तत्व प्रगट होत असतं. जे तत्व स्वप्न, जागृती, सुषुप्ती या तीनही अवस्थांना ते साक्षी असतं. मी प्रातःसमयी त्या ईश्वरीय तत्वाचं स्मरण करते, जे मन आणि वाणीच्या अतीत आहे. म्हणजे ईश्वरीय तत्व आपण कितीही प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं शब्दानं त्याला पकडता येत नाही. ते ईश्वरीय तत्व जे मन आणि वाणीच्या अतीत आहे, परंतु त्याच्याच कृपेने परंतु त्याच्याच कृपेनं वाणी माझी प्रकाशित होते. ते अजन्म आहे, अविनाशी आहे आणि नेती नेती ज्याचं निर्देशन आहे. नेती नेती हा छोटासा संकल्प परमेश्वराचा निर्देश करतो. म्हणजे काय? नेती म्हणजे नाही नाही. आता पहिला नेती जो आहे तो कशासाठी काय दाखवतो? तर समजा मी विचारलं गुरूंना की डोंगर म्हणजे परमेश्वर आहे का, नदी म्हणजे परमेश्वर आहे का, समुद्र म्हणजे परमेश्वर आहे का, किती हजारो गोष्टी जरी मी विचारल्या तरी प्रत्येक गोष्टीला गुरु सांगतील डोंगर म्हणजे ईश्वर नाही, नद्या म्हणजे ईश्वर नाही, नाही नाही नाही. जगतातील कोणतीही गोष्ट घ्या, पहिला नेती हे दाखवतो की ते म्हणजे ईश्वर नाही. अच्छा, मग मी काय विचार करीन? म्हणजे परमेश्वर नाहीच तर त्याला उद्देशून दुसरा नेती आहे. तर असं पण नाही की परमेश्वर या जगतामध्ये नाही, असं नाही. हे सांगणारा हा दुसरा नेती आहे. नेती नेती ज्याचं निर्देशन आहे, त्या मी प्रातःसमयी त्या ईश्वरीय तत्वाचं मी स्मरण करते. जो परमपुरुष आहे, जो परमपुरुष आहे, प्रकाश स्वरूप आहे, पूर्ण आहे, आदिम निवास आहे, ज्यामध्ये अवघ ब्रह्मांड समाहित आहे. प्रगट होई जो दोरीवरील भासमान सर्पाप्रमाणे, तो ईश्वरीय तत्व मी प्रातःसमयी त्याचं स्मरण करते. असे हे अत्यंत सुंदर स्तोत्र, भाववाही अर्थवाही असं आद्य शंकराचार्यांचं हे प्रातस्मरण स्तोत्र आहे. आता संन्यास मार्ग या एपिसोडचा शेवट मी एका छोट्याशा कथेनं करत आहे बर का. मुंडक उपनिषदामध्ये ही अगदी अत्यंत अर्थपूर्ण सूचक अशी ही कथा आलेली आहे. मुंडक उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की एका वृक्षावर दोन पक्षी राहतात. एका वृक्षावर दोन पक्षी राहतात. ते एकमेकांचे जिवलग सखा आहेत, जिवलग मित्र आहेत. एक पक्षी झाडावरची आंबट गोड फळं खाण्यामध्ये पूर्णपणे मग्न आहे. त्या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी झाडावरची आंबट गोड फळं खाण्यात मग्न आहे, तर दुसरा पक्षी जो आहे तो फक्त आणि फक्त साक्षीत्वानं त्या सगळ्याकडे तो बघत आहे. आता पक्षी म्हणजे काय आणि वृक्ष म्हणजे काय? तर वृक्ष म्हणजे आपलं शरीर. या शरीरामध्ये दोन पक्षी नांदत आहेत. एक पहिला पक्षी जो झाडावरची आंबट गोड फळं चाकतोय, म्हणजे काय त्याचा अर्थ? की संसार रूपी हे जे अवाढव्य पसारा माझ्या भोवती आहे, त्या संसारातील आंबट गोड आठवणी, अनुभव यामध्ये तो पक्षी म्हणजे जीवात्मा, अहंकार, मी करणारा माझ्यातला जो जीव, तो पहिला पक्षी तो संसारामध्ये मग्न आहे. आणि दुसरा पक्षी जो माझ्या शरीरामध्येच आहे
तो मात्र या संसारामध्ये माझ्यासारखा बुडून न जाता केवळ साक्षीत्वानं, बर का, केवळ साक्षीत्वानं तो सगळ्या घटना बघत आहे. आपल्यातील हा अहंकार रूपी जीवात्मा हा शरीर आणि मनाशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे तो स्वतःला कर्ता समजतो, स्वतःला भोगता समजतो आणि जीवनामध्ये असंख्य सुखदुःख येतात त्यांना तो त्याप्रमाणे सामोरा जातो. जोपर्यंत आपण भौतिक स्तरावर राहू, भौतिक जगतामध्ये जोपर्यंत आपण शरीर आणि मन म्हणजेच मी आहे या घट्ट समीकरणाला स्वतःला बांधून घेऊ, मी म्हणजे केवळ शरीर आणि मन, तोपर्यंत आपल्यावर अनेक आघात हे होतच राहणार आणि शाश्वत सुख आपल्याला मिळणं शक्य नाही. पण जेव्हा साधनेनं, तपस्येनं माझ्यातील जो दुसरा पक्षी आहे, ईश्वरीय तत्व जे आहे, त्याला जेव्हा मी खऱ्या अर्थानं ओळखेन, त्याचा जेव्हा मी साक्षात अनुभव घेईन, तेव्हा मात्र मला परमशांती मिळू शकेल. तर इथे मी संन्यास योग एपिसोड 1 मी इथे त्याची सांगता करते. या एपिसोडची मी सांगता करत असले तरी सुद्धा अनेक एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. कृपया आपण सर्वांनी अमृताचे डोही या माझ्या चॅनलला शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.